Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th economics subject, topic number 2nd. The name of topic is Sectors of the Indian Economy, Part 2, Comparing 3 sectors. हे 3 सेक्टर आपण मागच्या ऑनलाईन लेसनमध्ये पाहिलं. त्यापैकी ह्या 3 लेसनची आपण आज तुलना कंपेअरिंग कसं केलं आहे त्याची आपण पाहणार आहोत. सो द व्हेरियस प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी इन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर प्रोड्यूस अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मग आपण पाहिलेलं आहे की ज्या काही उत्पादनाचे जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये आपण प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र हे अभ्यासलेले आहेत. ते मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध करतात, वस्तू निर्मिती करतात. Also, 3 sectors have a large number of people working in them to produce these goods and services. आणि ह्या तिन्ही सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे कामं करतात आणि मग त्या ज्या वस्तू ज्या आहेत किंवा सेवा ज्या आहेत त्याचं निर्मिती करण्याचं काम हे लोक हे करत असतात. नेक्स्ट स्टेप देअरफॉर इज टू सी हाऊ मच गुड्स अँड सर्व्हिसेस आर प्रोड्यूस अँड हाऊ मेनी पीपल वर्क इन इज सेक्टर्स. आणि म्हणून आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की किती वस्तू आणि सेवा ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत, किती लोक ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये काम करत आहेत. इन ॲन इकॉनॉमी देअर कुड बी वन ऑर मोर सेक्टर विच आर डॉमिनंट इन टर्म्स ऑफ टोटल प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट वाईल द अदर सेक्टर्स आर रिलेटिव्हली स्मॉल इन साईज. आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये असं दिसेल की एक किंवा काही जे सेक्टर्स आहेत ते आपण म्हणूया प्रमुख आहेत, ज्याच्यामुळे आपण आपलं जे काही संपूर्ण जे काही उत्पादन आहे देशाचं किंवा रोजगारी आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणून एक किंवा दोन क्षेत्र हे अतिशय डॉमिनंट महत्त्वाचे आहेत किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा काही सेक्टर्स असे आहेत की ज्यांचं कमी प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान आहे असं आपण म्हणूया. सो हाऊ डू वी काउंट द व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिसेस अँड नो द टोटल प्रोडक्शन इन एज सेक्टर्स. मग आपण असं म्हणूया की जे काही वेगवेगळ्या वस्तू तयार होतात किंवा सेवा पुरवल्या जातात ते आपण कशा पद्धतीने त्याची मोजणी करायची आहे. आणि आपल्याला आणखीन हेही जाणून घ्यायचं आहे की संपूर्ण जे काही उत्पादन आहे प्रत्येक सेक्टर किती उत्पादन हे देतं हेही आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. So with so many thousands of goods and services produced, you might think that this is an impossible task. मग किती वस्तू सेवा ह्या तयार होतात आणि ते आपल्याला आपण ते कसं मोजणार हे तर आपल्याला अशक्य वाटतं आहे. Not only would the task be enormous, you might also wonder how we can add up cars and computers and nail and furniture. It won't make sense. आणि म्हणून हे तर खूप मोठं काम आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आपण कशा पद्धतीने कार मोजणार किंवा कम्प्युटर्स किंवा खेळे किंवा फर्निचर्स हे आपण कसं मोजणार, याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. बरोबर आहे. सो यू आर राईट इन थिंकिंग सो. टू गेट अराउंड दिस प्रॉब्लेम, इकॉनॉमिस्ट सजेस्ट दॅट the values of good and services should be used rather than adding up the actual number. त्या वस्तू आणि सेवा मोजण्यापेक्षा आपल्या सोबतले आपल्याला जे काही आपले अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी आपल्याला सुचवलं आहे की त्या वस्तूची किंमत किती आहे, त्या सेवेची किंमत किती आहे ती आपण मोजायची आहे. फक्त ॲक्च्युअल वस्तू किंवा ॲक्च्युअल त्याचा नंबर मोजण्यापेक्षा त्याची किंमत, व्हॅल्यूज किती आहे त्या वस्तूची, सर्व्हिसची व्हॅल्यू किती आहे ही मोजायची आहे. एक उदाहरण पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल, इफ 10,000 kg ऑफ वीट इज सोल्ड ॲट ₹8 per kg. 10,000 किलो जर गहू असतील आणि ते जर ₹8 किलोने विकले तर किती किंमत होईल त्याची? येस, द व्हॅल्यू ऑफ वीट विल बी 80,000. बरोबर आहे ना. त्याचबरोबर द व्हॅल्यू ऑफ 500 coconut at ₹10 per coconut will be 50,000. जर आपण कोकोनटची किंमत पाहिली की ₹10 एक कोकोनट, तर 5,000 कोकोनट जर असतील
तर एकूण किंमत किती होईल? 50,000, बरोबर. सिमिलरली द व्हॅल्यू ऑफ गुड अँड सर्व्हिसेस इन 3 सेक्टर्स आर कॅल्क्युलेटेड अँड देन ॲडेड अप. आणि म्हणून अशाच पद्धतीने प्रत्येक वस्तू किंवा ज्या काही वस्तू निर्माण होतात किंवा सेवा निर्माण होतात त्याची संपूर्ण किंमत काढली जाते आणि मग त्याचं मोजणीही केली जाते आणि मग फायनली ती ॲड केली जाते. सो रिमेंबर देर इज वन प्रिकॉशन one has to take. Not every good or services that is produced or sold need to be counted. पण एक घटक आपल्याला याच्यामध्ये किंवा एक काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे की प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक सेवा ज्याची आपण म्हणूया प्रत्येक सेवा ही जी दिली जाते किंवा प्रत्येक वस्तूची जी निर्मिती केली जाते किंवा ज्याची प्रत्येक वस्तूची विक्री केली जाते, प्रत्येक सेवेची निर्मिती केली जाते, ही काउंट करण्याची आवश्यकता नाही आहे. It makes sense only to include the final good and services. तर आपल्याला काय मोजायचं आहे, याच्यामध्ये काय काउंट करायचं आहे? फायनल गुड अँड सर्व्हिस म्हणजे अंतिम जी वस्तू आहे किंवा अंतिम जी आपण म्हणूया सेवा आहे ही आपल्याला काउंट करायची आहे. आता फायनल गुड म्हणजे तयार झालेली फायनल जी वस्तू असेल. फायनल गुड म्हणजे तयार झालेली वस्तू किंवा पूर्णतः तयार झालेली दिलेली सेवा. सो टेक ॲन इन्स्टन्स, उदाहरण घेऊया आपण. फार्मर हू सेल व्हीट टू फ्लोर मिल फॉर ₹8 पर kg. आता एक शेतकरी आहे ज्याने आपले गहू हे जे मिल आहे, पिठाची आपण म्हणूया मिल आहे, त्याला ₹8 kgने ते विकलेले आहेत. द मिल ग्रिंड्स द व्हीट अँड सेल द फ्लोर टू द बिस्किट कंपनी फॉर 10 पर kg. आता हे जे काही गिरणी आहे, या गिरणीवाल्याने सगळे जे काही गहू जे आहेत ते दळलेले आहेत आणि त्याची जी काही पीठ आहे ते बिस्किटच्या कंपनीला ₹10 प्रति किलोने विकलेले आहेत. द बिस्किट कंपनी युजेस द फ्लोर अँड थिंग्स सच ॲज अ शुगर अँड ऑइल टू मेक 4 पॅकेट्स ऑफ बिस्किट. आता हे जी बिस्किटची कंपनी आहे त्याने ती पीठ जे आहे ते युजेस द फ्लोअर म्हणजे पीठ वापरलं, त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केल्या, त्याच्यामध्ये शुगर असेल, ऑइल असेल आणि त्याच्या बिस्किटाचे 4 पॅकेट तयार केले. इट सेल द बिस्किट इन द मार्केट टू द कंझ्युमर फॉर ₹60. आणि म्हणून त्याने जे 4 पॅकेट आहेत ते ₹60 विकलेले आहेत, म्हणजेच ₹15, ₹50 पर पॅकेट. बिस्किट्स आर फायनल गुड. म्हणजे तयार झालेली वस्तू कोणती आहे? जी गव्हापासून सुरू झाली होती ती फायनल गुड. तयार झालेली वस्तू कोणती आहे? येस, बिस्किट. सो फायनल गुड दॅट रीच टू द कंझ्युमर. फायनल गुड म्हणजे तयार झालेली वस्तू आपण काय म्हणूया? जी वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचते ती आहे आपण तयार वस्तू, ज्याला आपण म्हणूया फायनली तयार झालेली वस्तू आहे किंवा अंतिम म्हणूया जी वस्तू आहे. सो दॅट्स मग त्याचं मूल्य हे काढलं जातं. मग त्याचं मूल्य किती झालं? ₹15 पर पॅकेट किंवा 4 पॅकेटचे ₹60. अशा प्रकारे ही जी आपण म्हणूया तयार झालेली ॲक्च्युअल वस्तू जी आहे ती बिस्किट आहे, जी गव्हापासून सुरू झाली, त्याने ती गिरणीवाल्याला विकली, गिरणीवाल्याने ते ₹10 फ्लोअर जी आहे ती बिस्किट कंपनीला ₹10 प्रत्येक kgने ती वाटलेली आहे. गहू तर विक्रीला कंपनीवाल्याने ते ₹8 kgनेच घेतले होते, ₹8 किलोप्रमाणे. नंतर ते ₹10 किलोप्रमाणे बिस्किट कंपनीला विकले आणि बिस्किट कंपनीने त्याच्यावर ₹15 पर पॅकेटचे केलेले आहेत. म्हणजे बिस्किट हे फायनल गुड आहे आणि त्याची किंमत ही ठरवली जाते. सो वाय आर ओनली फायनल गुड ऑर सर्व्हिसेस काउंटेड? मग का बरं हे आपण म्हणूया फक्त तयार झालेली जी फायनल गुड आहे किंवा तयार वस्तू किंवा सेवा काउंट केली जाते, मोजली जाते? इन अ कॉन्ट्रास्ट टू फायनल गुड सच ॲज व्हीट अँड द व्हीट फ्लोअर इन दिस एक्झाम्पल आर इंटरमिजिएट गुड. मग आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की ह्याच्या काही तयार झालेल्या वस्तूपेक्षा काही वस्तू आपण ज्याच्यामध्ये पाहिलं होते, गहू पाहिलं होतं, परंतु त्या गव्हाचं पीठ पाहिलं होतं. मग या सगळ्याला आपण काय म्हणूया? मध्यवर्ती वस्तू. इंटरमिजिएट म्हणजे काय? मध्यवर्ती ह्या वस्तूज आहेत. सो इंटरमिजिएट गुड्स आर युज्ड अप इन प्रोड्युसिंग फायनल गुड अँड सर्व्हिसेस. आणि म्हणून ह्याच्या मध्यवर्ती ज्या वस्तू आहेत त्या कशासाठी वापरतात? तर अंतिम तयार होणारी जी वस्तू आहे किंवा सेवा आहे ते तयार करण्यासाठी ह्या मध्यवर्ती वस्तू वापरल्या जातात. आता मध्यवर्ती वस्तू म्हणून आपण जसं म्हणूया गहू ही मध्यवर्ती वस्तू आहे. त्याच्यानंतर आपण म्हणूया दुसरं कोणतं त्याच्यामध्ये पाहिलं होतं
पीठ, त्याचं पीठ तयार केलं, बरोबर आहे. हे सगळ्या मध्यवस्तू आहे आणि अंतिम वस्तू बिस्किट. म्हणून ह्या इंटरमिजिएटचं गुडचं काम काय आहे की अंतिम वस्तू तयार करण्यासाठी त्यांना मदत करणं. सो द व्हॅल्यू ऑफ फायनल गुड ऑलरेडी इन्क्लूड्स द व्हॅल्यू ऑफ ऑल इंटरमिजिएट गुड दॅट आर यूज्ड इन मेकिंग द फायनल गुड. आणि म्हणून फायनल जी वस्तू तयार होणार आहे, अंतिम जी वस्तू तयार होणार आहे, किंवा आपण म्हणूया तयार झालेली वस्तू, फायनल जी तयार झालेली वस्तू आहे किंवा सेवा आहे, तर आपण त्याची किंमत कशी ठरवतो? ज्या काही इंटरमिजिएट गुड्स वापरली गेली त्याच्या सगळ्यांची आपण ज्या किमती आहेत त्या त्याच्यातून काढल्या जातात. मग इंटरमिजिएट गुड्स आपण पाहिलं होतं की गहू आणि पीठ, या इंटरमिजिएट गुड्स ज्या फायनल गुड तयार करण्यासाठी वापरलेल्या होत्या त्याचं मूल्य देखील त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं असतं. हॅन्स द व्हॅल्यू ऑफ ₹60 फॉर द बिस्किट फायनल गुड ऑलरेडी इन्क्लूड्स द व्हॅल्यू ऑफ फ्लोअर ₹10. आणि म्हणून जे ₹60चे बिस्किट फायनल गुड्स आपण पाहिलं, 4 पॅकेट होते ते ₹60, त्याच्यामध्ये कशाची किंमत ॲड आहे? त्याच्यामध्ये फ्लोअर म्हणजे ते पीठ होतं, ते ₹10 जे पीठ होतं त्याच्यामध्ये त्याचंही किंमत जी आहे, व्हॅल्यू जी आहे ती ऑलरेडी ॲड केलेली आहे. सिमिलरली द व्हॅल्यू ऑफ ऑल अदर इंटरमिजिएट गुड वूड हॅव बीन इन्क्लुडेड. त्याचबरोबर जे सगळे मध्यवर्ती वस्तू त्या बिस्किट तयार करण्यासाठी वापरलेले होते, मग ते फ्लोअर असेल, व्हीट असेल, ऑइल असेल, शुगर असेल, या सगळ्यांची किंमत या फायनल गुडमध्ये ॲड केलेली असते. सो टू काउंट द व्हॅल्यू ऑफ फ्लोअर अँड व्हीट, आणि म्हणून आपल्याला जर पिठाची किंवा ज्या गव्हाची किंमत जर आपल्याला मोजायची असेल तर सेपरेटली टू काउंट the value of flour and wheat separately is therefore not correct. आणि म्हणून जे आपण म्हणूया मध्यवर्ती गुड्स आहेत, इंटरमिजिएट गुड्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं गहू आणि पीठ याची आपण सेपरेट किंमत किंवा सेपरेट मूल्य काउंट करणं हे बरोबर ठरत नाही. बिकॉज देन वी वूड बी काउंटिंग द व्हॅल्यू ऑफ द सेम थिंग इन नंबर ऑफ टाईम. आणि मग असं जर केलं तर काय होईल? आपण त्याच सारख्या इंटरमिजिएटचे गुड्स आहेत, मध्यवर्ती वस्तूची सारखी आपण मूल्य जे आहे ते आपण पुन्हा मोजत जाऊ आणि ते खूप वेळा असं होईल. सो द फर्स्ट ॲज व्हीट, देन ॲज अ फ्लोअर अँड फायनली ॲज अ बिस्किट. म्हणून असे आपण पुन्हा गव्हाची किंमत, नंतर पिठाची किंमत, नंतर तयार झालेल्या बिस्किटाची किंमत, मग असे जर आपण केले किमती तर ते किती किंमत होईल? त्यापेक्षा आपण अंतिम तयार होणारी वस्तू जी आहे त्यासाठी किती किंमत लागते ती जर आपण मोजली तर आपल्याला फायनल गुड अँड सर्व्हिसेस हे जे आपल्याला काउंट करण्यासाठी तर आपल्याला त्याचा मदत होणार आहे. सो द व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन इच सेक्टर ड्युरिंग अ पर्टिक्युलर इयर प्रोव्हाइड द टोटल प्रोडक्शन ऑफ द सेक्टर फॉर द इयर. आणि आपण म्हणूया की प्रत्येक सेक्टरने एका वर्षामध्ये ज्या काही फायनल गुड किंवा सर्व्हिसेस जो तयार करणार आहे त्याची जी किंमत आहे ते किंमतवरून त्या सगळे जे काही प्रोडक्शन करणार आहे त्या सेक्टरचे आपल्याला आपण मूल्य हे ठरवणार आहोत. सो हिअर द व्हॅल्यू ऑफ फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन इच सेक्टर ड्युरिंग अ पर्टिक्युलर इयर. एखाद्या वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्र कोणते आहे तिथे? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. मग त्या प्रत्येक सेक्टराने एखाद्या वर्षामध्ये त्यांची जी काही अंतिम तयार होणारी वस्तू किंवा सेवा याचं जे मूल्य आहे ते मूल्य काय दाखवतं? इयर प्रोव्हाइड्स द टोटल प्रोडक्शन ऑफ द सेक्टर फॉर दॅट इयर. एकूण उत्पादन त्या विशिष्ट सेक्टरचं एका वर्षामध्ये एकूण उत्पन्न एका क्षेत्राचं हे आपल्याला त्याच्यातून हे कळत असतं. सो अँड द सम ऑफ द प्रोडक्शन इन 3 सेक्टर्स गिव्ह व्हॉट इज कॉल्ड ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, या सगळ्या उत्पादनाची आपण जर बेरीज केली तिन्ही सेक्टरमधून, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी सेक्टर या तिन्हींची बेरीज आपण जर केली तर आपल्याला काय मिळतं? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऑफ अ कंट्री. आपल्या देशातील एकूण घरगुती उत्पादन
आपल्या देशाचं आपल्याला कळतं. हे काय आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, GDP काय आहे? इट इज द व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड विदिन कंट्री ड्युरिंग अ पर्टिक्युलर इयर. तर संपूर्ण देशामध्ये तिन्ही जे क्षेत्र आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, यांची जी काही फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस आहे त्याची जी किंमत आहे त्या किमतीवरून आपल्या देशाचा GDP हा ठरला जातो. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला आपण म्हणूया एकूण घरगुती उत्पादन, हे ठरलं जातं. आणि आपल्या देशामध्ये एका वर्षामध्ये आपला तो GDP ठरला जातो. आणि मग GDPवरून काय ठरलं जातं? GDP शोज हाऊ बिग द इकॉनॉमी इज. GDPवरून ठरवलं जातं की त्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे. तर समजलं GDP कसा काढला जातो? GDP हा व्हॅल्यू ऑफ फायनल गुड अँड सर्व्हिसवरून ठरवला जातो. प्रत्येक देशाचा GDP आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल घरेलू उत्पादन, किंवा ज्याला म्हणूया एकूण घरगुती उत्पादन. हे कशावरून काढलं जातं? व्हॅल्यूज ऑफ फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय ईच सेक्टर ड्युरिंग पर्टिक्युलर इयर, अँड दॅट व्हॅल्यू प्रोव्हाइडेड द टोटल प्रोडक्शन ऑफ द ईच सेक्टर फॉर दॅट इयर. हे आपल्याला याच्यावरून समजून घ्यायचं आहे. इन इंडिया, the mammoth task of measuring GDP is undertaken by the central government ministry. This ministry, with the help of various government departments of all Indian states and union territories, collect information related to the total volume of goods and services and their prices, and then estimate the GDP. आता भारतामध्ये मॅमोथ म्हणजे काय? प्रचंड. हे काम आहे की कशा पद्धतीने आपण GDP हा मोजायचा आहे. मग हे काम कोण करतं? तर केंद्र सरकार करतं. केंद्र सरकारचे जे काही मंत्री आहेत, मंत्रालय आहेत, तिथून हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची, गव्हर्नमेंटचे जे काही डिपार्टमेंट आहेत, डिपार्टमेंटची मदत घेतली जाते. त्याचबरोबर भारतामधले जे काही राज्य आहेत त्या राज्यांची जे काही आपण म्हणूया युनियन टेरिटरीज आहेत, त्या युनियन टेरिटरीजचाच आपण म्हणूया उपयोग हा केला जातो. तिथून सगळी माहिती ही घेतली जाते. आणि नंतर प्रत्येक जे काही गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्याचा टोटल व्हॅल्यूम्स म्हणून टोटल सम जे आहे त्याची जी काही टोटल बेरीज ही काढली जाते. व्हॅल्यू जसं आपण पाहिलं होतं ना, व्हॅल्यू ऑफ फायनल गुड अँड सर्व्हिसेस, त्याची व्हॅल्यूजची सम केली जाते, बेरीज केली जाते. आणि नंतर मग आपण GDP हा वेळा ठरवला जातो, त्याचं एस्टिमेट काढलं जातं. सो हिस्टॉरिकल चेंजेस इन द सेक्टर्स. आता ह्या तिन्ही सेक्टर्स आपण पाहिले होते, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी. त्याच्यामध्ये इतिहासामध्ये कसे कसे बदल होत गेले ते आपण पाहणार आहोत. जनरली इट हॅज बीन नोटेड फ्रॉम द हिस्ट्रीज ऑफ मेनी नाव डेव्हलप्ड कंट्रीज दॅट इज ॲट इनिशियल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट प्रायमरी सेक्टर वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर इन द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. आणि म्हणून आपण असं इतिहासामध्ये पण आपण जर इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या विकसित राष्ट्रांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीचा जो काही विकास होता त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्राने अतिशय महत्त्वाची भूमिका आर्थिक विकासामध्ये ही बजावलेली आपल्याला दिसते. ॲज द मेथड ऑफ फार्मिंग चेंज्ड अँड द ॲग्रिकल्चर सेक्टर बिगॅन टू प्रॉस्पर, इट प्रोड्यूस्ड मच मोर फूड दॅन बिफोर. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात जसजसं शेती करण्याची पद्धत बदलली गेली, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरचं जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तो ॲग्रिकल्चर क्षेत्र हे विकसित होऊ लागलं किंवा समृद्ध होऊ लागलं. आणि मग मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती होऊ लागली. सो मेनी पीपल कुड नाऊ टेक अप अदर ॲक्टिव्हिटीज. त्याचबरोबर खूप सारे लोक जे आहेत ते दुसरे काही कामं करू लागले. देअर वेर इन्क्रीजिंग नंबर ऑफ क्राफ्ट पर्सन्स अँड ट्रेडर्स. मग बहुतेक लोक जे आहेत त्याच्यामध्ये काही कुशल कामगार आहेत, ज्यांच्याकडे काही कौशल्य आहे, हाताने काम करतात ते कौशल्य आहेत. काही व्यापारीही आहेत. सो बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटी इन्क्रीज इन मेनी टाईम्स. त्याचबरोबर खरेदी विक्री हे जे व्यवहार आहेत तेही वाढलेले आहेत. बिसाइड्स देअर वेअर ट्रान्सपोर्टर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स, आर्मीज. तर काही लोक याच्यामधले आपण म्हणूया हे दळणवळणाचं काम करतात, व्यवस्थापनाचं काम करतात, काही आर्मीमध्ये आहेत. हावेवर ॲट दिस स्टेज मोस्ट ऑफ द गुड्स प्रोड्युस्ड वेअर नॅचरल प्रोडक्ट फ्रॉम द प्रायमरी सेक्टर अँड द मोस्ट पीपल वेअर एम्प्लॉईड इन दिस सेक्टर्स. आणि म्हणून आपण प्राथमिक क्षेत्रामध्ये जे काही वस्तूचं जी काही निर्मिती आहे ती नॅचरल प्रोडक्टपासून, नैसर्गिक साधनसंपत्तीमधून तयार केलेलं असतं. आणि याच्यामध्ये खूप सारे लोक जे आहेत काम करताना आपल्याला दिसतात. तर हे झालं प्रायमरी सेक्टर. Over a long time, more than 100 years, and especially because of new method of manufacturing were introduced. आणि मग खूप साऱ्या आपण म्हणूया वर्षापूर्वी आणि
मोर दॅन 100 इयर्स, 100 वर्षापूर्वी, की नवीन पद्धती उत्पादनाच्या ह्या आता विकसित झालेल्या आहेत. फॅक्टरीज केम अप अँड स्टार्टेड एक्सपांडिंग. वेगवेगळ्या कारखाने आलेले आहेत आणि त्याने त्यांचं उद्योग जे आहेत ते वाढवण्यास, विस्तार करण्यास त्याचा सुरुवात केलेली आहे. दोज पीपल हू हॅड अर्लियर वर्कड ऑन द फार्म नाव बिगॅन टू वर्क इन द फॅक्टरीज इन अ लार्ज नंबर्स. जे पूर्वी शेतात काम करायचे त्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. सो दे वेअर फोर्स टू डू सो ॲज यू रीड इन द हिस्ट्री चॅप्टर्स. आणि मग त्यांना काही वेळेस आपण इतिहासाच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की त्यांना बळजबरीने ते कामं हे करावलेले आहेत फॅक्टरीमध्ये. पीपल बिगॅन टू यूज मेनी मोर गुड्स दॅट वेअर प्रोड्यूस्ड इन द फॅक्टरीज ॲट चीप रेट्स. आणि मग मोठ्या प्रमाणात समाजातील जे काही लोक आहेत त्यांनी ज्या काही ह्या वस्तू ज्या आहेत, ज्या फॅक्टरीजमध्ये तयार होतात, ज्या स्वस्तात मिळतात, ते वापरण्यामध्येही लोकांनी आता सुरुवात केलेली आहे. सेकंडरी सेक्टर ग्रॅज्युअली बिकम द मोस्ट इम्पॉर्टंट इन टोटल प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट. सेकंडरी सेक्टरमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उत्पादन आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर रोजगार ज्या क्षेत्रामध्ये हे जे क्षेत्र आहे सेकंडरीज आहेत याची भूमिका ही महत्त्वाची आहे. हेन्स ओव्हर टाईम शिफ्ट हॅड टेकन प्लेस. दिस मीन्स दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ सेक्टर हॅड चेंज. आणि तरीसुद्धा आता आपण असं म्हणूया याच्यामध्ये पण बदल झालेला आहे आणि ह्या ज्या क्षेत्राचं जे महत्त्व आहे तेही आता बदलत चाललेलं आहे. इन द पास्ट 100 years देर हॅज बीन फर्दर शिफ्ट फ्रॉम सेकंडरी टू टर्शरी सेक्टर इन डेव्हलप्ड कंट्रीज. विकसित देशामध्ये पण आपण मागच्या 100 वर्षाचा जर अभ्यास केला तर असं आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात सेकंडरी सेक्टरकडून टर्शरी सेक्टरकडे आता हा शिफ्ट होत आहे, किंवा लोक दुसऱ्या क्षेत्राकडून तृतीय क्षेत्राकडे लोक वळलेले आपल्याला दिसतात विकसित राष्ट्रामध्ये. द सर्व्हिस सेक्टर हॅज बिकम द मोस्ट इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ टोटल प्रोडक्शन. आणि म्हणून हा जो सर्व्हिस सेक्टर आहे, सेवा देणारा सेक्टर आहे, हे जे क्षेत्र आहेत हे अतिशय महत्त्वाचं बनलेलं आहे एकूण उत्पादनामध्ये देशाच्या. सो द मोस्ट of the working people are also employed in the service sector. This is the general pattern observed in developed countries. विकसित देशामध्ये हा पॅटर्न आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतो की सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्तीत जास्त लोक काम करतात. व्हॉट इज टोटल प्रोडक्शन अँड द एम्प्लॉयमेंट इन द 3 सेक्टर इन इंडिया. तर आपण म्हणूया की संपूर्ण उत्पादन किंवा रोजगार जे आहेत या तिन्ही सेक्टरमध्ये भारतामध्ये कोणाचं आपण म्हणूया जास्त आहे. सो ओव्हर द इयर्स have there been changes similar to the pattern observed for the developed countries. हा जो पॅटर्न आहे जे शिफ्ट झालं प्रायमरीकडून सेकंडरीकडे, सेकंडरीकडून टर्शरीकडे, तो जो चेंजेस आहेत ते आपल्याला विकसित राष्ट्रामध्ये पाहायला मिळाले, तसे आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतील का नाही. ओव्हर द इयर्स हॅव देअर बीन चेंजेस सिमिलर टू द पॅटर्न ऑब्झर्व्ड फॉर द डेव्हलप्ड कंट्रीज. आणि हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला विकसित राष्ट्रामध्ये पाहायला मिळाला आहे. वी शॅल सी इन द नेक्स्ट सेक्शन. सो थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.